अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आता महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघात उमटले। महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या विरोधात आणण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झालाय। विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेतल्याचा आरोप पानसरे यांच्यावर करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला। बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पानसरे यांना अध्यक्षपद गमवावं लागलं। राजकीय वर्तुळात या घडामोडींकडे विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीच्या परिणामाच्या दृष्टीने पाहिलं जात आहे। पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्यानंतर महायुतीतील काही घटक पक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। त्यानंतर महासंघाच्या संचालक मंडळात त्यांच्या नेतृत्वाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला। दरम्यान या प्रकरणी अधिकृत शासकीय निवेदन उपलब्ध नसलं तरी विविध वृत्तमाध्यमांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचं वृत्त प्रसिद्ध केलंय। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय मतभेदांचे पडसाद सहकार क्षेत्रातील संस्थांमध्येही उमटत असल्याचं दिसून येत आहे।